आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्य समिती असेल। मराठा समाजाच्या आंदोलन शिष्टमंडळासोबत सुद्धा चर्चा करण्याची जबाबदारी याच समितीवर असणार आहे। एक महत्त्वाची बातमी, मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अक्षय, काय या समितीच्या संदर्भातले डिटेल्स आहेत? ऋतुजा, या सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यांचं आंदोलन मुंबईमध्ये पुन्हा होणार आहे असं सांगितलं जातंय आणि याच पार्श्वभूमीवर आता सरकार देखील अलर्ट मोडवर आहे। सरकारने मराठा समाजाचा जो रोष आहे तो कमी करण्यासाठी एक प्रयत्न केला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। मराठा समाजाच्या माध्यमातून ज्या मागण्या गेल्या काळात सरकारच्या समोर मांडण्यात आल्या होत्या आणि ज्या मागण्या सरकारने मान्य केल्या, ज्या शिफारसी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेसंदर्भात मराठा समाजाच्या करण्यात आल्या आहे, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी यापूर्वी देखील उपसमिती होती। मात्र नंतर निवडणुका होऊन सरकार नव्यानं स्थापन झालं। या नव्या सरकारमध्ये देखील उपसमितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय ही समिती असणार आहे, ज्यामध्ये 11 मंत्री आणि एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याचा समावेश आहे। या सगळ्यात आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक जे असतील किंवा मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन आलेले शिष्टमंडळ जे असतील त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याची जबाबदारी याच शिष्टमंडळावरती असणार आहे। त्यामुळं कुठतरी आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन किंवा त्यांचा जो मुंबईकडे मोर्चा येणार आहे, या मोर्चासोबत वाटाघाटी करण्यासाठी ही समिती कार्यान्वित करण्यात आली आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। आणि सगळ्यात महत्वाचं, एकूणच सणासुदीच्या काळात मुंबईमध्ये लाखो लोकांसोबत मनोज जरांगे पाटील येतील असं सांगितलं जातंय आणि त्यामुळं आता या समितीवर ही देखील एक जबाबदारी असणार आहे की या सगळ्या आंदोलकांची समजूत काढणे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।